कारंजा शहर पोलिसांची मोठी कारवाई। नमस्कार, आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज। या क्षणाची मोठी बातमी कारंजा शहरातून समोर येते। कारंजा शहर पोलिसांनी राज्यभर पसरलेल्या नकली नोट रॅकेटवर मोठी कारवाई करत 5 सराईत आरोपींना अटक केली आहे। 500 रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा हा मोठा पर्दाफाश आहे। मिळालेल्या माहितीनुसार कारंजा शहर ठाण्याच्या डीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे। मागील काही दिवसांपासून संशयितांवर बारकाईने पाळत ठेवण्यात आली होती। संभाजीनगर, धुळे, मालेगाव, मनमाड आणि कल्याण, मुंबई अशा विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत पोलिसांनी या रॅकेटचे राज्यव्यापी जाळे उद्ध्वस्त केले आहे। या कारवाईत 5 आरोपी अटकेत असून त्यातील एक आरोपी कुख्यात व सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे। या मुख्य आरोपीवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो दीर्घकाळ पोलिसांना हुलकावणी देत होता। या छापेमारी दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नकली 500 रुपयांच्या चलनी नोटा जप्त केल्या आहेत। सध्या पोलिसांकडून या रॅकेटचे पुढील धागेदोरे तपासले जात असून आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या धाडसी कारवाईमुळे कारंजा शहरासह संपूर्ण परिसरात समाधान व्यक्त केले जात असून नकली चलनामुळे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीला मोठा आळा बसण्याची शक्यता आहे। तर ही होती आतापर्यंतची ताजी बातमी। अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले रहा। मी आहे आपल्या सोबत प्रतिनिधी आरिफ पोपटे, कारंजा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।